सह्याद्रीच्या उंच कड्यांवर अभिमानाने उभा असलेला विशाळगड हा फक्त एक किल्ला नाही तर स्वराज्याच्या शौर्याचा, बलिदानाचा आणि पराक्रमाचा जिवंत साक्षीदार आहे. आदिलशाही काळात खेळणा म्हणून ओळखला जाणारा हा गड छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यात सामील करून त्याला विशाळगड हे सार्थ नाव दिले. याच गडाशी जोडलेला आहे स्वराज्याच्या इतिहासातील सर्वात थरारक प्रसंग. इसवी सन 1660 मध्ये पन्हाळगडातून सुटका करून घेतल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज विशाळगडच्या दिशेने निघाले. त्यांच्या सुखरूप आगमनासाठी घोडखिंडीत बाजीप्रभू देशपांडे आणि बांधल सैन्याने प्राणांची पर्वा न करता हजारोंच्या शत्रूसमोर रणांगण गाजवले. बाजीप्रभूंनी तोफांचे 5 आवाज ऐकेपर्यंत खिंड लढवली आणि आपल्या बलिदानाने स्वराज्य वाचवले. त्या अमर पराक्रमामुळेच घोडखिंड पुढे पावनखिंड म्हणून इतिहासात अजरामर झाले. आणि आज याच ऐतिहासिक विशाळगडावर शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यासाठी आलो आहोत. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शके 1596 म्हणजेच 6 जून 1674 साली रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा वैदिक पद्धतीने राज्याभिषेक झाला आणि हिंदवी स्वराज्याला अधिकृतपणे छत्रपती लाभले. हा दिवस केवळ राज्यारोहणाचा नव्हे तर स्वाभिमान, स्वातंत्र्य आणि हिंदवी स्वराज्याचा विजयाचा सुवर्ण क्षण आहे. चला तर मग या पवित्र आणि ऐतिहासिक विशाळगडवर साजरा झालेल्या शिवराज्याभिषेक दिनाच्या अविस्मरणीय सोहळ्याचा अनुभव घेऊया. या सोहळ्यासाठी मी, सूरज आणि सिद्धांत दादांनी येळानेमध्ये विशाल दादांच्या घरी जेवण करून घेतलं आणि तिथून थेट निघालो विशाळगडच्या दिशेने. जाताना पहिल्यांदा पावनखिंड मध्ये गेलो. लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगलाच पाहिजे. याचसाठी तिथे फक्त 600 मावळ्यांनी हजारो मुघलांना संपवलं. त्याच खिंडीतल्या प्रत्येक दगडामध्ये आणि मातीमध्ये शौर्य दडलंय आणि या घोडखिंडीला पावनखिंड असं नाव देण्यात आलं. जय भवानी, जय शिवाजी. या वीरभूमीचं चित्रीकरण करण्यासाठी आलो होतो पण वेळ कमी असल्यामुळे इथला संपूर्ण इतिहास आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की बघू. कारण फक्त व्हिडिओ काढण्यासाठी नव्हे तर आम्ही गेलो होतो विशाळगडला मुक्ती देण्यासाठी आणि आपल्या राजांचा सोहळा अनुभवण्यासाठी. सह्याद्रीच्या अजस्त्र डोंगरावर वसलेला विशाळगड किल्ला बघून अक्षरशः मनाचं सार्थक झालं. तर मंडळी, सध्या आपण आलेलो आहे विशाळगडावरती. या बाजूला बघू शकता विशाळगड आहे. सूरज व्ह्यू बघत आहे. त्या साईडला सिद्धांतदादा वरती आहे. लाईव्ह येणार आहेत आता आणि फक्त व्ह्यू बघा हा. गडाच्या पायथ्याशी गेल्यावर बॅग खाली ठेवून हे सर्व साहित्य गडावर घेऊन जायला चालू केलं. या सर्व पाईप वरती नेऊन एका जागेवर ठेवल्या आणि परत खाली जाऊन सर्व साहित्य एकत्र आणून ठेवत होतो. हळूहळू धारकरी येऊ लागले आणि ओळखी होत गेल्या. त्यामधले पहिले हे अजय दादा यांनी पूर्ण गडाची माहिती दिली आणि दुसऱ्या दिवशी गडाची सफर पण करून दिली. गेले 5 वर्षे दादा गडकोट मोहीम आणि शिवकार्य करत आहेत आणि आई वाघजाईने केलेल्या नवस्फूर्तीमुळे दादा अनवाणी पायाने आले होते. धारकरी सर्व साहित्य इथून घेऊन गडावर पोहोच करत होते. मी सुद्धा साहित्य घेऊन राज सदरेवर पोहोच करून येत होतो.
आता वेळ झाली होती गड पूजन करण्याची. त्यासाठी मी आणि हे दादा साहित्य घेऊन मुंडा दरवाजापाशी गेलो. जाताना ही तोफ दिसली आणि त्याच्या खाली तुटलेली तोफ सुद्धा होती. दरवाजापाशी गेल्यावर दादांनी वर चढून साफसफाई करून घेतली. सह्याद्रीचे डोंगर आणि इथलं वातावरण व त्यात पसरलेलं हे दुःख पाहून मन तृप्त झालं. रायाजी बांदल देशमुख यांच्या 13व्या वंशज सौभाग्यवती राजश्रीताई बांदल देशमुख यांनी या सुवर्ण सोहळ्याची सुरुवात गड पूजन करून केली. त्यानंतर थोड्याशा विश्रांतीसाठी आम्ही भगवतेश्वर मंदिरात गेलो. रात्रीचे 10 वाजायला आले होते आणि सर्व मावळे कामात व्यस्त होते. सवय नसल्याने मला भूक पण लागली होती. कसं काय कोणास ठाऊक, पण देवाने माझी हाक ऐकली असंच म्हणा. खाली गणेश मंदिराकडे बसलो होतो तेव्हा दुसरी ओळख झाली दिलीप दादांची आणि यांनी चपाती आणली होती, ही खाऊन घेतली. त्यानंतर पुढे सुरू झाला गोंधळाचा कार्यक्रम. ला ला ली ला 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 ली ला 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 ली ला 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 ली ला 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 देव देव तू जग केला भक्त बोळा घालून माळा सुखात ठेव ग याला सांग कसं ला ला ली ला 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 ली ला 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 ली ला 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 ली ला ला ला. गडावरील प्रत्येक मावळा आवर्जून नाचत होता. त्यामुळे या गोंधळाची शोभा अजून वाढत होती. गोंधळाचा कार्यक्रम रात्री 2 वाजता पार पडला. त्यानंतर गडाच्या पायथ्याशी जाऊन जेवून घेतलं 2 आणि आता झाला गोंधळाचा कार्यक्रम आणि आता आम्ही खाली पायथ्यावर परत जेवणासाठी निघाले. हे आमची टीम आहे इथं. हा आणि रात्री 3-3:30 पर्यंत गडावर येऊन झोपलो. फक्त 3 तासांच्या झोपेनंतर गुरव काका अभिषेक घालण्यासाठी मंदिरात आले आणि ठरल्याप्रमाणे आम्ही गडावरचं दृश्य बघण्यासाठी वाघजाई मंदिराकडे निघालो. ह्या समोरच्या मंदिरात आम्ही रात्री थांबलोय. आता सकाळचे 6 वाजलेत. आम्ही सगळेजण निघाले. कुठे जाणार आहे? वाघजाई मंदिर. जाताना रामेश्वर मंदिरापाशी गेलो. इथं वाहत असणाऱ्या पाण्यामध्ये तोंड धुवून पुढे निघालो.
वाघजाई मंदिरापाशी देवीचा अभिषेक चालू होता म्हणून पुढे निघालो. सकाळी लवकर उठून घेतलेला निर्णय योग्यच ठरला, कारण समोर उंच उंच असा सह्याद्री होता. त्यावर ढगांची चादर पसरली होती आणि त्यात मन प्रसन्न करणारे धुके सुद्धा होते. तुम्ही इथलं दृश्य फक्त ड्रोन शूट मध्ये बघून घ्या. अजय दादांनी इथला भुयारी मार्ग दाखवला. आज जाऊन बघितलं, पण वटवागुळ असल्याने जास्त आत गेलो नाही. बाहेर येऊन आम्हाला कोकण दरवाजा आणि माचाळकडे जाणारा रस्ता दाखवला. त्यानंतर इथे पडलेला हा दगड दाखवला. याची कोणाला माहिती असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा. इथून आम्ही पुन्हा वाघजाई मंदिराकडे गेलो. अजून ही पूजा चालू होती म्हणून दर्शन घेऊन पुढे निघालो. आता समोर होती अहिल्याबाई होळकरांची समाधी. 10x10च्या खोली इतकंच याचं क्षेत्रफळ म्हणा, आणि याच्या बाजूलाच थोड्या अंतरावर एका झाडाखाली उघड्यावर पडलेल्या आपल्या मावळ्यांच्या या 6 समाध्या बघून धक्काच बसला. आश्चर्य याचं नाही की आपला इतिहास उघड्यावर पडलाय, आश्चर्य याचं आहे की याच ठिकाणी काही अतिक्रमणाचा भाग मोठ्या दिमागात उभा आहे. पण याबद्दल आपण नंतर सविस्तर बोलू. इकडे राजसदर सजत होती. सिद्धांत दादांनी व मावळ्यांनी फुलांची सजावट मस्तपैकी केली होती. आम्ही काकींच्या घरी जाऊन आवरलं आणि पायथ्याकडे निघालो. गडाच्या पायथ्याशी मर्दानी खेळ चालू होते. विशाळगडाच्या मातीत आजही शिवरायांचा पराक्रमाचा सुगंध आहे. या भूमीवर पडलेले प्रत्येक पाऊल स्वराज्याची आठवण करून देते. आज मर्दानी खेळांच्या गजरात पुन्हा एकदा मावळ्यांचा तोच जोश, तोच आत्मविश्वास आणि तोच पराक्रम दिसून येतोय. हातात शस्त्र, मनात स्वराज्य आणि हृदयात छत्रपतींचा अभिमान. हीच आहे शिवरायांची शिकवण आणि हीच आहे महाराष्ट्राची शान. जिथे कधी रणशिंगे वाजली, जिथे मावळ्यांनी पराक्रमाची गाथा लिहिली, त्याच विशाळगडावर आज नवीन पिढी शौर्याची परंपरा पुढे नेत आहे. मुलांच्या प्रत्येक वारात धैर्य आहे आणि मुलींच्या प्रत्येक पावलात जिद्द आहे. नाही भीती आम्हा संकटांची आणि नाही चिंता आम्हा पराभवाची, कारण रक्तात वाहते शौर्यगाथा शिवरायांची. विशाळगडाच्या साक्षीने आज पुन्हा एकदा मर्दानी खेळांनी दाखवून दिलं, स्वराज्याच्या ज्वाला आजही प्रत्येक मराठी मनात तेवते आहे.
तेवढ्यात नितेशजी राणे साहेबांचं आगमन झालं. त्याचबरोबर सर्व मान्यवर आल्यानंतर पालखी पूजन करून घेतलं. त्यानंतर पालखीचे गडाकडे प्रस्थान झाले. पालखी पुलावरून न आणता जुन्या पायरी मार्गावरून आणली. प्रत्येक मावळ्याच्या मनात फक्त विशाळगडाला मुक्ती मिळावी एवढीच प्रार्थना करत मावळे गडाकडे जात होते. पालखीसोबत साक्षात महादेवच चालत होते असं राजांच्याकडे बघून वाटत होतं. आई अंबाबाईचा जागर आणि गडाच्या मुक्तीसाठी घोषणा याने प्रत्येक मावळ्याच्या अंगातलं रक्त सळसळत होतं. जगदंबे जय जगदंबे जय जगदंबे हरे हरे महादेव हरे हरे महादेव. आई अंबाबाई आज आली गोंधळाला, आई अंबाबाई आज आली गोंधळाला, आली गोंधळाला ताशा वाजवा संबळाला, आली गोंधळाला ताशा वाजवा संबळाला. पालखीचं औषण करून घेतलं आणि पालखी भगवतेश्वर मंदिराकडे गेली. राजांनी मंदिरात जाऊन महादेवांचं दर्शन घेतलं. त्यावेळी मी हे सुंदर फोटो काढले. नंतर पालखी राज सदरेकडे निघाली. पालखी सदरेत पोहोचली आणि त्याच क्षणी शिवगर्जना दिली. त्यावेळी अक्षरशः माझ्या अंगावरती काटा आला. धर्मशास्त्र पंडित ज्ञान गोविंद सर्जा रणधुरंद छत्रपती संभाजी महाराज जय, छत्रपती संभाजी महाराज जय, छत्रपती संभाजी महाराज. वीर शिवा काशीद यांचे वंश आनंदराव काशीद आणि राजश्रीताई बांदल देशमुख यांनी जलाभिषेक करायला चालू केलं. त्यानंतर सर्वच मान्यवरांनी अभिषेक घातला. त्यानंतर शाहीशाताई दिग्विजय पाटील यांनी भाषण दिले आणि त्यांचे भाषण ऐकून अक्षरशः अंगावर काटेच येत होते आणि प्रत्येक मावळ्याचे रक्त सळसळ करावे असे त्यांचे बोल होते.
त्यानंतर सर्व मान्यवरांनी भाषण द्यायला चालू केले. पण काही लोक आपलं काहीतरी इथं दाखवण्याचा प्रयत्न करतात एका थरग्यावरती. आमच्या मंदिरामध्ये काही पुजारी आमचे जाऊन मंदिरात निदान किंवा अगरबत्ती करू शकत नाही. एवढी वाईट दुर्दैवी परिस्थिती आमच्या इथं की 100% आता सर्व हिंदू संघटित झालेला आहे आणि यापुढे देखील मोठ्या ताकदीने होणार आहे. आणि तुम्ही आज महाराष्ट्र मंत्रिमंडळात काम करताय साहेब. तुम्ही एक मोठे भाऊ पाठीशी खंबीरपणे असं उभं राहा. तुम्ही आहात, बापू आहेत आणि बसलेले व्यासपीठावरचे बरेच मान्यवर आहेत. तुम्हाला सांगतो जर आम्हाला तुम्ही संधी दिली साहेब या घराचं सगळं अतिक्रमण काढायसाठी की हे सगळे बसलेले बावडे पूर्ण ताकदीने तुम्ही फक्त चर्चा करा आणि तुम्ही इथं पाठीची कृती लागू बसा. बघा आता एक मावळा कमी पडणार नाही साहेब, हे काढायला लक्षात ठेवा. रावणासारखा राक्षस पाडला, रामचंद्र प्रभू देव झाले. कंसासारखा राक्षस पाडला, गोपाल कृष्ण देव झाले. आणि अब्दुल्लासारखा राक्षस पाडला, माझे छत्रपती शिवाजी महाराज देव झाले. त्यामुळे आता कोण गांडू आम्हाला ते छत्रपती शिवाजी महाराजांना देव म्हणण्यापासून थांबवू शकत नाही. त्यानंतर मंत्री महोदय तेजजी राणे साहेबांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली. साहेबांचं भाषण ऐकून हे निश्चित झालं की आता विशाळगडाला मुक्ती नक्कीच भेटणार. 2 दिवस न पडलेला पाऊस कार्यक्रमाच्या शेवटी पडला. जणू छत्रपती शिवाजी महाराज आपल्या भेटीस आले. याचंच आश्चर्य प्रत्येक मावळ्याला वाटू लागलं. वरून पाऊस पडत होता पण एकही मावळा जागचा हल्ला नाही. पाऊस थांबला आणि सर्व साहित्य हळूहळू करत मावळे पायथ्याशी घेऊन निघाले आणि पायथ्यापाशी पोहोचल्यावर प्रसाद घेऊन आम्ही पण घरी निघालो. या संपूर्ण प्रवासात आम्ही फक्त एकच प्रयत्न केला, आपला इतिहास, आपली संस्कृती आणि शिवराज्याभिषेकाचा हा भव्य सोहळा तुमच्यापर्यंत जिवंत स्वरूपात पोहोचवण्यात. या व्हिडिओमध्ये आमच्याकडून काही चूक झाली असेल तर मोठ्या मनाने माफ करा. या भव्य सोहळ्यामध्ये यशस्वी आयोजन करणाऱ्या सर्व आयोजकांचे, धारकऱ्यांचे आणि प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहकार्य करणाऱ्या प्रत्येक शिवप्रेमीचे मनपूर्वक आभार. तुमच्या अथक परिश्रमामुळे आम्हा सर्वांना हा ऐतिहासिक सोहळा अनुभवता आला आणि तुम्हा सर्व प्रेक्षकांचेही मनापासून धन्यवाद. तुमचे प्रेम, पाठिंबा आणि विश्वास यामुळेच आम्हाला अशाच ऐतिहासिक आणि प्रेरणादायी ठिकाणांचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची प्रेरणा मिळते. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्र परिवारासोबत शेअर करा आणि आपल्या इतिहासाचे असेच अस्सल माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूची बेल आयकॉन नक्की दाबा. तुमचा एक सबस्क्राईब आमच्यासाठी फक्त एक संख्या नाही तर इतिहास जपण्याच्या या प्रवासाला मिळालेली ताकद आहे. पुन्हा भेटू एका नव्या व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत जय शिवराय, जय शंभूराजे, जय जय श्रीराम.